भक्तीमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करीत आहे आणि देवाची स्तुती करूया की देवाने आपल्याला ही एक विशेष भक्ती, विशेष आराधना करण्याची आपल्याला संधी दिलेली आहे. पुन्हा एकदा मी देवाची स्तुती करीतो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रार्थनेद्वारे आपल्या भक्तीला सुरुवात करूया. पवित्र पवित्र सर्वसमर्थ आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या महान पराक्रमी देव, आम्ही तुला स्तवितो, गौरवितो, मान महिमा देतो आजच्या दिवसाकरिता, या क्षणाकरिता, या वेळेकरिता, तुझ्या कृपेकरिता, तुझ्या दयेकरिता, तुझ्या मार्गदर्शनाकरिता. आणि होय सर्वशक्तिमान देवा, तुझ्या कृपेने दयेने आम्हा प्रत्येकाला गुड फ्रायडेची अर्थात उत्तम शुक्रवारची ही भक्ती तू दिलेली आहे. आणि आजच्या भक्तीमध्ये प्रभू तू आम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही स्तुती करतो. आम्ही सर्व काही तुझ्या हातात सोपून देतो. आमचा धन्यवाद अर्पण ख्रिस्त तुझ्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली म्हणून आहे. आमेन. यावेळेस आपण शास्त्रभाग वाचूया आणि जो शास्त्रभाग आहे तो यशायाचं 53 अध्याय आणि त्यामध्ये अशा रीतीने लिहिलेले मी तुम्हाकरिता वाचत आहे. यशाया 53. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाईत सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरले व त्याला तुच्छ लेखले आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लागले. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोसिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहील. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले, जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दुःखापण झाल्यावर तो संतती पाहिजे, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरला. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल, त्यामुळे मी त्याला थोराबरोबर भाग देईन. तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधात गणू दिले, त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. देवा, या वाचलेल्या शास्त्रवास पाठवा आणि आम्हाला सुद्धा आशीर्वादित करा. सताया
राजा तेरा राज युग युग रहे। वधु हुआ मेमना धन्यवाद, यीशु तुझे आदर महिमा, यीशु राजा तेरा राज युग युग रहे। सूली पर चढ़कर भी फिर से तू जीवित हुआ, हरा दिया शैतान को, छुड़ाने हर इंसान को। सूली पर चढ़कर भी फिर से तू जीवित हुआ, हरा दिया शैतान को, छुड़ाने हर इंसान को। वधु हुआ मेमना धन्यवाद, यीशु तुझे आदर महिमा, यीशु राजा तेरा राज युग युग रहे। वधु हुआ मेमना धन्यवाद, यीशु तुझे आदर महिमा, यीशु राजा तेरा राज युग युग रहे। वधु हुआ मेमना धन्यवाद, यीशु तुझे आदर महिमा, यीशु राजा तेरा राज युग युग रहे। वधु हुआ मेमना धन्यवाद, यीशु तुझे आदर महिमा, यीशु राजा तेरा राज युग युग रहे। गुड फ्रायडेच्या त्या दिनी दरवर्षीप्रमाणे 7 उद्गारावर मनन करीत असतो. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे 7 उद्गार काढलेले आहेत त्यावर आपण चिंतन मनन करीत असतो. आणि आज आपण हे 7 उद्गार पुन्हा एकदा नवीन दृष्टिकोनातून नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अगोदर वधस्तंभावर जाण्यापूर्वी काही गोष्टी घडलेल्या आहेत. काय काय घडलेलं आहे ते सुद्धा आपण तत्पूर्वी समजून घेऊया. प्रियानो, शेवटचे भोजन झाल्यावर नेहमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे किंवा परिपाठाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांसह जैतुनाच्या डोंगराकडे गेला. त्याने शिष्यांना सांगितलं की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. नंतर त्याने गत्सेमाने बागेत दूरवर जाऊन गुडघे टेकून प्रार्थना केली. बाप्पा परमेश्वरा, होईल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. अत्यंत काकुळतीने विवळतेने तो हे बोलला. तेव्हा त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा भूमीवर पडत होता. नंतर त्याने शिष्यांना पुन्हा म्हटले, जागे राहा, झोपू नका, परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. असे बोलत असतानाच लोकसमुदाय
त्यांच्याबरोबर यहुदाही आला व येशूचे चुंबड घेऊन त्याने येशूची ओळख करून दिली आणि मग याचकाने येशूला अटक केली. याचकाच्या म्हणजे अलास व कैफास यांच्या घरी येशूची चौकशी सुरू झाली. त्या रात्री पेत्राने येशूला 3 वेळा नाकारले. ज्यांनी येशूला धरून नेले त्यांनी त्याला फटके मारले, त्याचा अपमान केला, थट्टा केली, त्याचे डोळे बांधून त्याला मारले. दिवस उजाडला. वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले आणि त्यालाच ते सानेद्रीन सभा अशा रीतीने ओळखण्यात येते, म्हणण्यात येते. त्या सानेद्रीन सभेने येशूवर तू देवाचा पुत्र आहेस असा आरोप ठेवला. मग प्रभू येशू ख्रिस्ताला पिलाताकडे नेले. चौकशी करून मग पिलाताने येशूला हेरोदाकडे पाठवलं, कारण तो गालिली होता व गालिला हेरोद अंमलदार होता. येशूला हेरोदाकडे आणलं तेव्हा त्याला बरं वाटलं, कारण बऱ्याच दिवसापासून हेरोदाची इच्छा होती की येशूला पाहावं. येशूला पाहून त्याला संतोष झाला. त्या ठिकाणी मुख्य याजक व शास्त्री हे अगदी द्वेषाने, रागाने येशूवर दोषारोप करू लागले. हेरोदाला वाटलं की आता तरी आपल्याला काही चमत्कार पाहायला मिळेल, परंतु तसे न घडल्याने हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याला धिक्कार केला, उपहास केला. त्याला राजासारखी झळझळीत वस्त्रे लेवून पिलाताकडे परत पाठवलं. या घटनेवरून एक गोष्ट मात्र ही घडली की एकमेकांचे कट्टर वैरी असलेले हेरोद व पिलात एकमेकांचे चांगले मित्र बनले. प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ होत असताना तो वैरांना मित्र करण्याचे काम करीत होता. या ठिकाणी आपल्याला 3 व्यक्ती पाहायला मिळतात: पिलात, बरब्बा व येशू. पिलात येशूला शिक्षा देण्यासाठी मागे पुढे पाहत होता, कारण येशूमध्ये त्याला कोणताच दोष दिसत नव्हता. हेरोदाने देखील येशूवर काहीही दोषारोप ठेवलेला नाही. पिलाताने 3 सूचना केल्या. मरणदंडास पात्र असा गुन्हा येशूमध्ये आढळला नाही, तरी फटके मारून त्याला सोडून द्यावं. या सणात यहुद्यांसाठी एकाला सोडण्याचा मला अधिकार आहे, तेव्हा ठरवा काय करायचं ते, परंतु याची वाट लावा व बरब्बाला सोडा. अशी एकच आरोळी त्या ठिकाणी करण्यात आली. बरब्बा खून, दंगा केल्यामुळे बंदिवान होता. येशूने काही वाईट केले नाही अशी सूचना करीत पिलाताने मोठे भाषण दिले, पण आरडाओरड करणाऱ्यांचा विजय झाला. येशूला वधस्तंभी खिळण्यासाठी पिलाताने येशूला लोकांच्या मर्जीवर सोपवून दिले. सुमारे 9व्या तासाला प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले. त्याच दिवसाला उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडे अशा रीतीने संबोधण्यात येते. सुरुवातीला या दिवसाला देवाचा शुक्रवार असे म्हणत. 15व्या शतकामध्ये झालेल्या धर्मक्रांतीनंतर त्याला अलौकिक शुक्रवार अशा रीतीने संबोधलं. मग पुढं उत्तम शुक्रवार अशा प्रकारे त्याचं नाव पडलं. त्याचा अर्थ असा की दुष्ट शक्तीवर उत्तमतेचा विजय, आणि म्हणून हा चांगला शुक्रवार आपण पाळतो. मग येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर कशाकरिता खिळण्यात आला? त्या खिळण्यामुळे तुटलेली भिंत बांधली, मानवाची शिक्षा रद्द केली, क्षमेचे दार उघडले. बलिदान कशा प्रकारे करावं, इतरांसाठी कशा प्रकारे झटावं, झिजावं आणि वेळ आली तर मरण पत्करावं, हे प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवले. सैतानाची नांगी मोडण्यात आली. देवाची प्रीती प्रकट झाली. मानव जात किती पापी आहे याची जाणीव करून दिली. आम्हाला क्षमेची गरज आहे हे दाखवून दिले. संकटावर, दुःखावर, कष्टावर मात कशी करता येते
हे प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी म्हटले। जो मला अनुसरू इच्छितो त्याने सर्व सोडून आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावे। अशा प्रकारे आम्हाला त्याची शिकवण आठवते। वरील ह्या सर्व गोष्टी यामध्ये आणि आता आपण येशू ख्रिस्ताने जे 7 उद्गार काढलेले एक 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 थोडक्यात, जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जो प्रथम उद्गार काढलेला आहे, प्रथम उद्गार आहे, तर आपण यावेळेस त्यावर मनन करूया। प्रथम उद्गार आपल्याला सापडतो लुकाचं शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 34वा वचन। त्यामध्ये आपण वाचतो की हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे आज समजत नाही। प्रार्थना करूया। सर्वशक्तिमान देवा, आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो। या प्रथम उद्गारावर मनन करीत असताना तू आम्हाशी बोल, आम्हाला मार्गदर्शन कर आणि ह्या क्रमी प्रभू तू आम्हाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे। आमची स्तुती करतो, आमचं धन्यवाद करतो ख्रिस्त, तुझ्या पवित्र आणि गोड नाम प्रार्थना केली म्हणून, आमेन। प्रियानो, गुरुवारी रात्री सुमारे 2 वाजल्यापासून प्रभू येशू ख्रिस्ताची चौकशी सुरू झाली। जवळजवळ 5 तासाच्या चौकशीनंतर प्रभू येशू ख्रिस्ताला कॅल्वरी म्हणजे कवटी म्हटलेल्या जागी नेण्यासाठी त्याच्या खांद्यावर रोमी शिपायांनी वधस्तंभ दिला, डोक्यावर काट्यांचा मुकुट घातला, फटके मारत मारत त्याला ते घेऊन गेले। येशूला अशक्तपणा आला तेव्हा एका काळ्या जाडजूत अस्पृश्य व्यक्तीने पुढे जाऊन त्याला वधस्तंभ वाहण्यास मदत केली। त्याचे नाव शिमोन कुरणेकर अशा प्रकारचं होतं। त्या काळचा तो एक प्रकारे दलित आदिवासी माणूस होता। अनेक स्त्रिया रडत रडत येशूच्या मागे चालल्या होत्या। वेरोनिकेने आपल्या ओढणीने येशूचा चेहरा पुसला। शेवटी शहराच्या पश्चिमेला ते पोहोचले। सकाळी 9च्या सुमारास प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले। त्याच्या हाती पायी खिळे ठोकण्यात आले। त्याच्या आजूबाजूला 2 चोरांना वधस्तंभावर लटकवण्यात आले। प्रभू येशू ख्रिस्ताचे कपडे काढण्यात आले, कपडे फाडले। यहुदी रीतीप्रमाणे स्त्रिया आम घेऊन आलेल्या आहेत, हातापायातून रक्त वाहत आहे, जखमा अगदी हृदयापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत। तरीही प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रेमामध्ये, त्याच्या प्रीतीमध्ये खंड पडू देत नाही आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रार्थना करतो। सुरुवात प्रार्थनेची आम्हाला असते आणि तो प्रार्थनेमध्ये काय म्हणतोय, हे बापा त्यांना क्षमा कर, कारण हे काय करीतात हे त्यांना समजत नाही। सुंदर अशा प्रकारची प्रार्थना होते शब्द। प्रभू येशू ख्रिस्ताला आमचं तारण व्हावं म्हणून नाही, तर गुन्हेगार म्हणून त्या ठिकाणी वधस्तंभावर दिलेलं हे चित्र आम्हाला असतं। हा तर जणू काही त्या काळातील न्यायालयाने केलेला एक खून आहे, न्यायालयीन खून आहे। पिलाताला, मुख्य याजकाला, शास्त्री पुरुषांना, यहुदाला, हेरोदाला, पेत्राला आपण काय करीत आहोत हे माहीत नव्हतं का? कदाचित नसेलही, पण प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहीत होतं की या सर्वांना कशाची गरज आहे? क्षमेची नितांत गरज आहे। आणि म्हणून तो या ठिकाणी काय म्हणत आहे, हे बाप्पा यांना क्षमा कर। यामधून आपल्याला कुठला धडा मिळतो? आपल्याला हा धडा मिळतो की खरं ख्रिस्ती जीवन एकमेकांना क्षमा करूनच सुरू होत असतं।
आपला छळ करणाऱ्यांसाठी, आपल्यावर अन्याय करणाऱ्यांकरिता प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी शेवटच्या क्षणी वधस्तंभावरून मध्यस्थी करीत आहे. तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा, जे तुमचा छळ करतात त्यांसाठी प्रार्थना करा. ही स्वतःची शिकवण प्रभू येशू ख्रिस्त आता ह्या वधस्तंभावर अंमलात आणत आहे. आणि आम्हाला ते चित्र दिसत आहे. इब्री लोकास पत्र याचा 9वा अध्याय 22 आणि 10वा अध्याय 22 यामध्ये अशा रीतीने आम्हाला वाचायला मिळतं की पाप जे रक्तपाता वाचून पाप मोचन होत नाही, त्याकरिता रक्त सांडावा. म्हणजे पाप क्षालनाकरिता सर्वप्रथम पाप कबुली, पापाची जाणीव, नंतर अर्पण व मग तारण. मुक्तता म्हणून ज्याच्यासाठी येशू प्रार्थना करतो त्याचा प्रतिसाद महत्वाचा आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ जाऊन आम्हाला वचनबद्ध व्हायचं आहे की इथून पुढं माझा स्वार्थीपणा, महत्वाकांक्षा व अंतःकरणाचा कठीणपणा मी येथेच वधस्तंभाच्या पायथ्याला सोडून देत आहे. ही आपली प्रामाणिक वचनबद्धता प्रभू येशू पाहत आहे व मध्यस्थीची प्रार्थना करीत आहे की हे बाबा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कर. आणि ही प्रार्थना विशेष अशा प्रकारची प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने केली. ही प्रार्थना आदामाच्या काळामध्ये असलेल्या लोकांकरता ही प्रार्थना, ही प्रार्थना नोहाच्या काळामध्ये, त्या दिवसात जलप्रलयामध्ये मृत पावलेल्या लोकांकरता, जलप्रलयानंतर जे जग सुरू झालेले आहे पुढचं, त्या जगातील मानव जातीकरता ही प्रार्थना इस्रायल लोकांकरता की जे मिसर देशातून कनान देशात जायला निघाले आणि त्या ठिकाणी अनेकदा देवाच्या इच्छेच्या विरुद्ध ते जीवन जगले, त्यांच्याकरता ही प्रार्थना आम्हाला पुढे दिसते की कनान देशाची वाटणी झाली आणि त्यानंतर इस्रायल लोक त्या ठिकाणी राहू लागले आणि ज्याला बरं वाटेल, ज्याला जसं वाटेल तसं ते जीवन जगू लागले आणि त्या ठिकाणी देवाने शास्ती पाठवली. त्या काळातील लोकांच्या स्वैराचार वृत्तीकरिता पापक्षमेची प्रार्थना. आणि मग पुढे आम्हाला अशा रीतीने दिसत आहे की इस्रायल लोकांनी देवाच्या इच्छा नसताना सुद्धा राजा मागितला आणि देवाला एक प्रकारे जुगारून दिलं. अशा काळातील ते राजे आणि ती प्रजा त्या लोकांकरिता सुद्धा ही क्षमेची प्रार्थना. आणि त्या काळामध्ये वारंवार देवाने संदेशांच्या माध्यमातून जे त्यांना संदेश पाठविलं आणि ते हट्टी राहिले, ऐकत नव्हते, त्यांच्या त्या काळातील लोकांकरता सुद्धा. एवढेच नाही, ही प्रार्थना येशू ख्रिस्त या जगात येण्यापूर्वीच्या त्या सुरुवातीच्या दिवसातील लोकांकरता. ही प्रार्थना येशू ख्रिस्त या जगात असतानाच्या काळामध्ये अनेक लोकांनी येशू ख्रिस्ताला पूर्णपणे ओळखलेले नाही, त्यांच्याकरता. येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर मग जी मानवजात किंवा जे नवीन शिष्य आणि त्या ठिकाणी त्यांच्याकरवी जे देवाचं कार्य सुरू झालं, अनेक मंडळा स्थापन केली, त्या ख्रिस्ती महामंडळाच्या काळातील लोकांकरता ही प्रार्थना केवळ त्यांच्याकरताच नाही, आता ही प्रार्थना जगातील प्रत्येक मानव जातीकरिता, प्रत्येक व्यक्तीकरिता, प्रत्येक भावाकरिता, प्रत्येक बहिणीकरिता आहे. मग ती व्यक्ती कुठलीही असो, कुणीही असो, कुठल्या जातीची, धर्माची, पंथाची कुठलीही असो, अशा प्रत्येकाकरिता प्रभू येशू ख्रिस्ताची एक उत्तम प्रार्थना आहे. आणि ती प्रार्थना हे म्हणत आहे की हे बाबा त्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या या प्रार्थनेचं
आम्ही स्वीकार करूया, समजून घेऊया की ही प्रार्थना त्या लोकांपुरतीच नाही, पण ही प्रार्थना माझ्याकरिता आहे. ह्या विश्वासाने आम्ही येशूजवळ येऊया, म्हणूया की हे येशू, हे प्रभू येशू, मज पाप्यावर द्या. आणि तो उत्तर देतो की हे बाप्पा ह्यांना क्षमा कर. प्रभू आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो या उद्गाराकरिता. आणि होय सर्वशक्तिमान देवा, जगामध्ये मानव जातीमध्ये आज राहत आहे क्षमा दिसत नाही. लोक एक दुसऱ्याला क्षमा करण्यास सहज तयार नाहीत. लोक एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये कार्य करण्यास तत्पर आहेत. एकमेकांचे शत्रू झाले, प्रीती राहिली. अशा ह्या दिवसामध्ये आज विशेष तुझ्या क्षमेच्या प्रार्थनेची अत्यंत गरज. आणि होय बाप्पा, मी तुला धन्यवाद देतो की तू ही प्रार्थना वधस्तंभात आमची प्रार्थना म्हणते प्रभू की आज ज्यांनी अशा रीतीने क्षमेची याचना केली असेल, मज पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, असं ज्यांनी म्हटलं असेल त्यांच्याकरिता प्रभू तू क्षमा केलेली आहे. ह्या विश्वासाने आम्ही या उद्गाराकरवी जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद स्वीकारतो. आणि तो आम्हाला याकरवी आशीर्वादित केले. आम्ही तुला धन्यवाद देतो. तुमचा धन्यवाद प्रभू ख्रिस्त, तुझ्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली. आमेन. यावेळेस आपण दुसऱ्या उद्गाराविषयी आपलं मनन करूया. आणि वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने जो दुसरा उद्गार काढलेला आहे तो आपल्याला वाचायला मिळतो. लुकाचं शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 43 वचन. लूक 23 आणि 43. आणि 43 मध्ये अशा रीतीने म्हटलेलं आहे. 23 आणि 43. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रियानो, कवटी म्हटलेली जी जागा किंवा ते ठिकाण एक प्रकारे वेदी ठरली. अर्पणासाठी निर्दोष कुकरा येशू ख्रिस्त त्या ठिकाणी, त्याने आपणास अपराधात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. अशा रीतीने यशया 53 आणि 12 मध्ये आपण वाचतो. हे वचन प्रत्यक्षात या ठिकाणी आलेलं दिसत आहे. या मध्यस्थीचा परिणाम एका चोरावर झाला. एक चोर तर येशू ख्रिस्ताला आव्हान देत म्हणतो, तू म्हणतोस तू ख्रिस्त आहेस, म्हणजे जगात सर्व लोकांना त्यांच्या गुलामगिरीतून सोडविणारा तू मसीह आहेस, तर मग एकच कर, स्वतःला व आम्हाला सुद्धा मुक्त कर. लोकांना समजू दे की ती तुझ्या आत्म्याला जखम पोहोचू शकत नाही. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शांत आहे, तो उत्तर देत नाही. मात्र दुसरा जो चोर आहे, तो चोर त्या अगोदरच्या चोराने जे बोललेलं आहे त्याचा तो निषेध करीत आहे. आणि ह्या ठिकाणी शेवटच्या क्षणी सुद्धा त्या चोराकडून आम्हाला हे शिकायला मिळतं की वाईटाचा निषेध करणे हा एक सद्गुण त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. आमच्यातील पुष्कळ जण अन्यायाचा प्रतिकार करीत नाही, निषेध करीत नाही किंवा विरोधही नोंदवित नाही. आम्ही भ्रष्टाचाराचा प्रतिकार करीत नाही. अशा बाबतीत आम्ही बऱ्याचदा भ्याडपणे भित्रीपणाने वागतो. परंतु या चोराकडून शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळतं, एक धडा मिळतो की तो
अन्यायाचा निषेध करतो. जे अयोग्य आहे ते तो स्वीकार करतो. दुसरा धडा या ठिकाणी आम्हाला मिळतोय की हा जो चोर आहे हा सर्वात प्रथम त्या परिस्थितीमध्ये शेवटच्या क्षणी, जीवनाच्या शेवटच्या क्षणी स्वतःच तो परीक्षण करीत आहे, स्वतःच आत्मपरीक्षण करीत आहे. आणि मग त्याच्या लक्षात येतं की मी या शेवटच्या क्षणी सुद्धा जिवंत राहण्याचा लायक. स्वतःचा तो नाकार करतो, स्वतः तो पापी आहे हे कबूल करीतो. आणि तो त्या ठिकाणी कबूल करीतो की आपल्याला योग्य किंवा न्याय्य ती शिक्षा झालेली आहे. परंतु येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्यासोबत ज्याला खेळण्यात आलेले आहे त्यावर घोर अन्याय झाले. त्याने काही अयोग्य केलेलं नाही अशा रीतीने तो म्हणतो आणि पश्चाताप करतो. आणि म्हणूनच तो प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी ओळखतो आणि म्हणतोय, हे येशू, तू आपल्या राजधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण. हे येशू, तू आपल्या राजधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि मग त्या क्षणी लगेच कुठल्याही प्रकारे डिले न होता, वेळ न घालविता येशू ख्रिस्त त्याही परिस्थितीमध्ये तो त्याला उत्तर देत. आणि काय उत्तर देत आहे? आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असेल. येशू ख्रिस्ताच्या मनाची, अंतःकरणाची स्थिती बघा त्या ठिकाणी. क्षमेची त्याने प्रार्थना केली आणि आता या ठिकाणी क्षमेच्या नंतरच काय जीवन, त्या जीवनाचं त्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन घडले. प्रियानो, क्षमा प्राप्त करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुखलोकामध्ये उत्तम अशा प्रकारचं स्थान. मृत्यूच्या दारात असताना येशू सुखलोकाबद्दल बोलले. तो तारणाचा शब्द बोलला. तारणाची सुरुवात पाप कबुलीद्वारे या ठिकाणी झाली. प्रभू येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असं त्याने कबूल केल्याबरोबर, अर्थात पश्चाताप केला आणि त्या ठिकाणी त्याला लगेच येशूने प्रॉमिस केलं, उत्तर दिलं. सत्य कबूल करणारा जगातला हा पहिला चोर आम्हाला या ठिकाणी दिसतो. तारण झालेला हा चोर या ठिकाणी आम्हाला दिसतो. पिलात म्हणतो, याच्या ठाई मला काही दोष सापडत नाही असं म्हणून तो हात धुतो. परंतु चोर या ठिकाणी म्हणतो, मी पापी आहे, हा तर निष्पाप आहे, तारणारा राजवैभवाने येणार आहे. याचाच अर्थ की येशू ख्रिस्ताचं पुनरागमन होणार आहे आणि ह्या विषयीची तो कबुली देतो. या ठिकाणी आम्हाला स्वविचार, पश्चाताप, अपराधांची कबुली, पूर्ण जीवन, पावित्र्य आणि सार्वभौमत्व अशा ह्या 6 गोष्टी महत्त्वाच्या दिसतात. जेव्हा ह्या गोष्टी आमच्या जीवनात उतरतात तेव्हा श्रद्धा, विनम्रता, धैर्य आपणामध्ये, आपण पापी आहोत याची कबुली आपण देतो. प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जातो. तो चोर येशूला शरण गेला. येशूने त्याच्याकडे संस्कार, विधी, बप्तिस्मा, प्रभुभोजन, चर्च सदस्य याचं प्रमाणपत्र मागितलं नाही. तर त्या ठिकाणी काय आहे? पश्चाताप, पापांची कबुली देणे. हेच तारणाकरिता, सार्वकालिक जीवनाकरिता, स्वर्गाकरिता सर्वश्रेष्ठ प्रमाणपत्र. आणि देवाची स्तुती करूया की ह्या चोराच्या ह्या घटनेकरवी येशूने चोराला जे प्रॉमिस केलेले त्या करवी आम्हाला 100% खात्री आहे की ह्या भूतलावरून आमचं जीवन संपल्यानंतर आम्हाला नवीन जे जीवन आहे, जे ठिकाण आम्हाकरिता आहे ते सुखलोक आहे. आणि सुखलोकानंतर
मग न्याय आहे आणि मग आम्हाला स्वर्ग आहे. सुखलुकाच्या नंतरच दोन प्रकारचे जीवन आहे. एक आहे अग्नीचं सरोवर, दुसरं आहे स्वर्ग. आणि त्या ठिकाणी आम्हाला देवाची स्तुती करूया की आम्हाला पापांची क्षमा प्राप्त करून सुखलोकामध्ये ते रिझर्व ठिकाण प्राप्त करून आम्हाला स्वर्गामध्ये स्थान आहे. देवाची स्तुती करू आणि देव आम्हा सर्वांना आशीर्वाद करो. यावेळेस आपण तिसऱ्या उद्गाराविषयी मनन करूया, चिंतन करूया. आणि तिसरा उद्गार आपल्याला मिळतो योहानचे शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 26 आणि 27. योहानचे शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 26 आणि 27. यामध्ये आपण अशा रीतीने वाचतो. योहान 19, 26 आणि 27 मध्ये आपण वाचतो. त्यामध्ये अशा रीतीने लिहिलेलं आहे, मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटलं, बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळीपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. हे वाक्य वाचलेल्या शास्त्राचा पाठव आणि आम्हाला सुद्धा आशीर्वाद करा. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत यशया 58:7 मध्ये अशा रीतीने म्हटले की तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये. म्हणजेच आपल्या गणगोत्रापासून तोंड लपवू नकोस. येशूच्या वधस्तंभाजवळ प्रभू येशू ख्रिस्ताची त्याची आई मरिया, मावशी सलोमी आहे, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदलिया या 4 स्त्रिया म्हणजे येशूचे हे गणगोत्र नातेवाईक आहे. गुन्हेगार म्हणून गणल्या गेलेल्या नातेवाईक, जे गणले गेलेले नातेवाईक ते त्या ठिकाणी वधस्तंभाजवळ उभे आहेत आणि ते तरी धोक्याचे. पेत्रासारख्या धीट शिष्याने येशू बरोबर आपला कोणताच संबंध नाही अशा रीतीने सांगून टाकला. परंतु या 4 स्त्रियांनी हा धोका पत्करला, त्यांनी नाकारलं नाही. ते येशूजवळ त्या ठिकाणी दिसतात आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची आई आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्या आईची काळजी घेतो. मोठा मुलगा या नात्याने मरियेला इथून पुढं कुणीतरी सांभाळावं, तिच्याकडे लक्ष द्यावं म्हणून त्याने याकोब, त्याचा जो भाऊ आहे याकोब, तो असताना सुद्धा त्याच्यावर आईची जबाबदारी त्याने टाकलेली नाही. येशू ख्रिस्त ज्याच्यावर प्रीती करीतो, ज्याच्यावर प्रीती होती अशा प्रकारच्या त्या शिष्यावर ही जबाबदारी टाकतो. आणि या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्त अजून एका शिष्यावर प्रीती आहे असं त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. मार्था मरिया यांचा जो भाऊ आहे लाजार, ह्याच्यावर सुद्धा येशूची अधिक प्रीती होती असं वर्णन आहे. परंतु त्या ठिकाणी जो प्रेषित योहान आहे त्या योहानाकडे आपल्या आईची जबाबदारी सोपलेली आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्त तिसरा उद्गार उच्चारतो आणि म्हणतो, बाई, पहा हा तुझा पुत्र. प्रभू येशू ख्रिस्ताने आईला बाई म्हटलेलं आपल्याला या ठिकाणी कदाचित खटकत असेल, बरं वाटणार नाही. पण काना गावात पाण्याचा द्राक्षारस बनवताना सुद्धा तो आपल्या आईला बाई अशाच प्रकारे संबोधतो. ग्रीक भाषेमध्ये ह्याला गुणाय अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे आणि त्याचं मराठीमध्ये हे भाषांतर आहे. येशू ख्रिस्ताने परकीयाकडे आपल्या आईची जबाबदारी सोपवली म्हणून त्याने आईबद्दल अनादर दाखवला नाही. त्याच्या सेवा कार्याचाच तो एक भाग होता. जे देवाचे वचन ऐकतात तेच माझे भाऊ, माझी बहीण, अशा रीतीने मार्क 3:31 मध्ये आपण वाचतो. जेव्हा येशू म्हणतो तो नवीन समाज व्यवस्थेबद्दल बोलतो. हीच ती नवीन मानव, नवा मानव
नवी उत्पत्ती, रक्ताचे नाते नाही, या ठिकाणी वंशभेद नाही, या ठिकाणी जातीभेद नाही, या ठिकाणी भाषेचं भेद नाही, संकुचित वृत्ती नाही, न मानवतेत सर्वजण एकमेकावर प्रेम करतील, प्रीती करतील, एकमेकाबद्दल त्यांच्यामध्ये आस्था राहील, आस्था बाळगतील, राष्ट्रवादाला त्यागून विश्व बंधुत्वाचं नातं सांगणारी ही प्रीती या ठिकाणी येशू आपल्याला सांगत आहे. त्या संकल्पनेचा अर्थ या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त आपलं कौटुंबिक कर्तव्य पार पाडत असताना एक त्याचं शिष्य त्याकडे आईची जबाबदारी शिकवतो आणि तो म्हणतो, इथून पुढं तुझी आई ती माझी आई, तुझी बहीण ती माझी बहीण, तुझा भाऊ तो माझा भाऊ. आणि हीच देव राज्याबद्दलची प्रभू येशू ख्रिस्ताची संकल्पना आम्हाला या ठिकाणी दिसते. बाई पहा हा तुझा पुत्र, व शिष्याला म्हणत आहे पहा ही तुझी आई. होय प्रिया, या ठिकाणी येशू ख्रिस्ताने जे नाते संबंध आहेत त्याची व्याख्या, त्याची परिकल्पना अगदी बदलून टाकली. आणि देवाची स्तुती असो की ही परिकल्पना जगामध्ये, प्रामुख्याने ख्रिस्ती समाजामध्ये ही संकल्पना रुजलेली आहे. कुणालाही परका समजणार नाही. जो कोणी येशूचा स्वीकार करतो, जो कोणी येशूकडे येतो, तो त्या समाजाचा घटक बनतो. कुठल्याही प्रकारचं भेदभाव नाही, वंशभेद नाही, धर्मभेद नाही, जातभेद नाही, उच्च नीच कुठल्याच प्रकारचं. आणि देवाची स्तुती करूया की ह्या करवी येशू ख्रिस्ताने एक आम्हाला नातेसंबंध कशा प्रकारे आम्ही ठेवावं ही एक उत्तम शिकवण या ठिकाणी दिली. परमेश्वर करो आणि ह्या उद्गाराकरवी तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस आपण चौथ्या उद्गाराकडे आपलं लक्ष लावूया. चौथ्या उद्गारावर आपण मनन करूया. आणि हा चौथा उद्गार आपल्याला मिळतो मत्तेचं शुभवर्तमान ह्याचा मत्ते 27:46. मत्ते 27:46. आणि यामध्ये अशा प्रकारे वाचतो, आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत संपूर्ण देशावर अंधार पडला. परमपवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. येशूला वधस्तंभावर खिळले, त्याच्या अंगावर जांभळे वस्त्र चढविण्यात आले, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर मस्तकावर घालण्यात आला. शिपायांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारलं, ते त्याच्यावर थुंकले. येशूची ही विटंबना आणि तो वधस्तंभावर खिळला असल्याचे भयानक दृश्य निसर्गाला बघवेना अशा प्रकारची ती परिस्थिती निर्माण झाली. त्याच वेळी प्रभू येशू ख्रिस्त अरेमिक भाषेमध्ये म्हणतो, एलोई एलोई लमा सबक्तनी. सबक्तनी म्हणजे माझा त्याग का केलास. प्रभू येशू पापी लोकांमध्ये गणला गेला तेव्हा देवाने एक प्रकारे नातेसंबंध तोडल्याचं आम्हाला या ठिकाणी दिसतं. पहिल्या शब्दात येशू आम्हाला, किंवा पहिल्या उद्गारात येशू बापा म्हणतो. आता काय म्हणते? देवा, म्हणजे पिता पुत्राचे नाते संपलेले दिसत आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. यालाच डिव्हाइन पॅराडॉक्स किंवा दैवी सत्याभास अशा रीतीने म्हटल्या गेले. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले. पिता व मी एक आहोत. जो मजमध्ये राहतो तो पित्यामध्ये राहतो. मग आता त्याग कशा प्रकारे करीत आहे? एक पिता लेकराचं त्याग करीत आहे, अशा प्रकारचं हे चित्र आहे.
देवासोबत नातं तोडण्याकरिता या ठिकाणी एक गोष्ट कारणीभूत ठरलेली आहे. म्हणजे ते जे शब्द वापरत आहे, माझा त्याग का, हे शब्द वापरण्याकरिता किंवा अशी वेळ येण्याकरिता कुठली गोष्ट कारणीभूत ठरली असेल, ती गोष्ट म्हणजे पाप. या उद्गाराचं वर्णन परित्यागाची आरोळी आहे. 22व्या स्तोत्र करता त्याच्या 22व्या स्तोत्रामध्ये त्या ठिकाणी हेच उद्गार वाचाव्यास मिळतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेच्या सुरुवातीला सैतान प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतो. येशू ख्रिस्ताने सैतानावर मात केली. देवदूताने येऊन येशूची सेवा केली. ते आम्हाला मत्ते 4:11 मध्ये वाचाव्यास मिळते. परंतु या ठिकाणी काय दिसत आहे, वधस्तंभावर खिळलेला असताना देव त्याचा त्याग करतो. हो, किती दुःखदायक अशा प्रकारचे चित्र. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणत आहेत, हे देवा, सिंहाच्या जबड्यातून वाचवणाऱ्या देवा, तू माझा त्याग का केलास? जवळच्या आप्तेष्टांनी नातेवाईकांनी येशूचा त्याग केला. व मग येशू म्हणतो, या प्रसंगी तरी निदान देवा, तू माझ्यापासून तोंड लपवायला नको. दावीद अशा रीतीने म्हणतो, तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नकोस. तो पुढे म्हणतो, हे परमेश्वरा, मला अंतर देऊ नकोस, कारण त्याने पीडितांची दैन्य अवस्था तुझ्या लेखली नाही व तिचा वीट मानला. अशा प्रकारची परिस्थिती असताना देवाने त्याचा त्याग केला. आणि म्हणून येशू ख्रिस्त मोठ्याने ओरडून काय म्हणतोय, माझा त्याग का केलास? आज आम्ही येशूचा त्याग करून त्याच्यावर पुन्हा पुन्हा ओरडण्याची पाळी आणत आहोत. ख्रिस्त आपल्या पापामुळे घाण झाला, आपल्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशा प्रकारची शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. त्या येशूचे हे अपूर्व व अलौकिक बलिदान आपण पाहत आहोत. आणि त्याकरिता आम्हाला काय व्हायचं, कायमचं पश्चाताप करायचं. इथून पुढे मी पाप करणार नाही असं वचन आम्ही प्रभू येशूला देण्याची गरज. आणि मग त्या ठिकाणी असं वचन प्रभू येशू ख्रिस्ताला दिल्यावर, माझ्या देवा, माझ्या त्याग का केलास, अशा प्रकारचा शब्द उच्चारण्याची येशूवर वेळ येणार. आमच्यामुळे पुन्हा त्याला आक्रोश करावा लागणार. आणि होय प्रियानो, संपूर्ण मानव जातीच्या पापाचं ओझ पाप घेऊन तो वधस्तंभावर. आणि हे भूतकाळातील लोकांचे पाप, त्या काळातील वर्तमान काळातील लोकांचे पाप, भविष्य काळातील लोकांचे पाप, हे संपूर्ण पाप घेऊन तो वधस्तंभावर आहे. आणि त्या ठिकाणी म्हणत आहे की माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझ्या त्याग का केलास. हीच गोष्ट आम्हा प्रत्येकाविषयी अशा प्रकारे आम्ही अशी वेळ ईश्वर येऊ देऊ नये की त्याने म्हणावं किंवा ह्या व्यक्तीच्या, या भावाच्या, या बहिणीच्या पापमय जीवनामुळे पुन्हा मला अशा प्रकारे शब्द वापरण्याची गरज पडते. देव करू आणि अशा प्रकारची ही वेळ ईश्वर येऊ नये. प्रियानो, यानंतर आपण 5व्या उद्गाराकडे आपलं लक्ष लावूया. आणि 5वा उद्गार जो आहे तो आपल्याला योहान शुभवर्तमानाचा 19वा अध्याय आणि 28व्या वचनात मिळतो. 5वा उद्गार योहान 19 आणि 28. योहान 19 आणि 28. त्यामध्ये अशा रीतीने आपण वाचतो, ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रोले पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. मला तहान लागली. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेल्या घटनेला 6 तास झालेले आहेत. त्या ठिकाणी कडक ऊन आहे, सूर्य माथ्यावर आहे, जमीन तप्त झाली आहे. त्या ठिकाणी चटके बसत असतील, जीभही कोरडी पडलेली असेल, वेदना होत असतील. आणि अशा वेळेस मग येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, मला तहान लागली.
तहान ही मानवी देहाची एक मूलभूत गरज आहे आणि त्या गरजेवर एकमेव उपाय म्हणजे पाणी आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला पाण्याची तहान नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला आत्म्याची तहान लागली आहे, धार्मिकतेची तहान लागली आहे, आमच्या नैतिकतेची, सद्गुणांची तहान लागली आहे, असा या ठिकाणी अर्थ आपण लावतो. परंतु येशू पूर्ण देव होता, तसाच तो पूर्ण मानव होता. मानवाच्या सर्व भावना व विकार त्याला होते. येशूला भूक लागत असे. अरण्यात 40 दिवस उपवास केल्यावर त्याला भूक लागली. येशूला झोपही लागत असे. समुद्रात वादळ झाले तेव्हा तो आपल्या नावेमध्ये शांत झोपला होता. त्याला आनंद होत असे. जेव्हा त्याचे शिष्य कामगिरीहून परत आले तेव्हा तो आत्म्यामध्ये उल्हासित झाला होता. म्हणूनच या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची तहान ही पूर्णार्थाने शारीरिक व दैहिक होती. भर दुपारचे ऊन, शरीराला झालेल्या जखमातून ओघळणारे रक्त, आटून जाणारे शरीरातील पाणी, यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरात निर्जलीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. आणि मग शास्त्रलेख पूर्ण व्हावं म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणते, मला तहान लागली. प्रभू येशूनं या ठिकाणी पाणी मागितल्याचा हा दुसरा प्रसंग आहे. पहिला प्रसंग जर तुम्हाला आठवत असेल तर शमरणी स्त्रीकडे त्याने पाणी मागितलेले हे योहान सुवर्तमानाच्या 4 अध्यायात आम्हाला वाचाव्यास मिळते. जीवनी पाणी देणाऱ्या येशूला या ठिकाणी तहान लागली तेव्हा त्याला आंब देण्यात आला आणि तहान भागविण्यास मला आंब दिली, असं स्तोत्र 69:21 मध्ये आम्ही वाचतो. आणि हे भाकीत हे भविष्य पूर्ण झालं. पण आज हा तहानलेला येशू आम्हाला आजारी, रोगी, निराश्रित, गरजवंत, पिडलेल्या, गांजलेल्या, भिकारी, अनाथ, पोरक्या, बेघर, बेसहारा व अधार्मिक लोकांमध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणूनच येशूचा संदेश होता की लहानातील एकाला माझ्या नावाने तुम्ही थंड प्याला द्याल, तुम्हाला पोहोचेल. प्रभू येशू ख्रिस्ताला देवाची इच्छा पूर्ण करण्याची तहान लागली. देवाची इच्छा हीच आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांनी काय करावं, पश्चाताप करावा आणि त्यांनी तारण प्राप्ती करावी, तारण साधून घ्यावे. पित्याला पुन्हा पाहण्याची तहान लागली. आम्हाला कशाची तहान लागली? आम्ही कुठल्या गोष्टीविषयी तहानेली आहे? सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, ऐहिक संपन्नता यांची आम्हाला तहान लागली आहे की प्रभू येशूला भेटून आम्ही त्याला भेटण्याद्वारे त्याची तहान भागवावी, अशा प्रकारच्या परिस्थितीत आहोत? जीवने पाणी पिण्याची तहान आम्हाला लागली आहे. आज आपण म्हणू शकतो की प्रभू मला तहान लागली. त्यासाठी कष्ट करावं लागेल, त्याग सहन करावं लागेल आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तो केला. म्हणूनच तो व्याकुळतेचा शब्द उच्चारतो, मला तहान लागली. आमच्या जीवनामध्ये आम्ही सुखी, समाधानी, आनंदी असावं त्याची त्याला तहान लागली. आमच्या जीवनामध्ये आम्ही पाप क्षमा प्राप्त करून घ्यावी ही त्याला तहान लागली. आमच्या जीवनात आम्ही पश्चाताप करावा त्याची त्याला तहान लागली. आणि देवाची स्तुती करूया की ह्या कवी तो आम्हाला सांगण्यास शिकवित आहे की केवळ शारीरिक नाही पण आध्यात्मिक तहान त्याला लागली. परमेश्वर करो आणि या वचनाकवी तुम्हाला आशीर्वाद देतो. यावेळेस आपण 6व्या उद्गाराकडे आपलं लक्ष लावूया. 6हा उद्गार आपल्याला मिळतो योहान 19 आणि 30. योहान 19 आणि 30 यामध्ये म्हटलेले आहे, येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. पूर्ण झाले आहे हा 6वा उद्गार. आंब घेतल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? पूर्ण झाले. हा शब्द विजयाचा शब्द आहे.
समाधानाचा शब्द आहे, आनंदाचा व कर्तव्य पूर्तीचा हा शब्द आहे. येशू ख्रिस्ताची ही आरोळी तुटलेल्या हृदयाची आरोळी नव्हती, लढाईत हरलेल्या सैनिकाची ती आरोळी नव्हती. नैराश्य किंवा हताश होऊन येशूने असं म्हटलं नाही. ही तर एक जवान मर्दाची, शौर्यशाली व्यक्तीची, धाडसी मानवाची आरोळी होती, विजयाची आरोळी होती. जे मला करायचे होते ते पूर्ण केले. हा या ठिकाणी जो उद्गार आहे, हा उद्गार येशूच्या आत्मविश्वासाचा व विजय हर्षाचा शब्द आहे. देवाने तोंड फिरवले होते, ती परिस्थिती आता राहिलेली नाही, मृत्यूचे भय उरलेले नाही. येशूने कार्य पूर्ण केले, शुभपान पूर्ण केले, रोगी बरे केले, 11 शिष्य मागे ठेवले, ते पूर्ण झाले. म्हणजे नक्की काय पूर्ण केलं? ख्रिस्ती धर्मात पूर्णत्वाची कल्पना म्हणजे कार्याची सुरुवात असते. काळाची पूर्णता झाली म्हणजे नव्या काळाची सुरुवात झाली, देव राज्याची सुरुवात झाली. जुना करार पूर्ण झाला, नियमशास्त्र व संदेश शास्त्र पूर्ण झाले, जीवन व नवीन अस्तित्वाची सुरुवात झाली. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला, दिनांना सुवार्ता सांगण्यासाठी मला अभिषेक केला. त्या मला अशासाठी पाठवले की धरून नेलेल्याची सुटका करावी, आंधळ्यांना दृष्टी द्यावी, ठेचरे जात आहेत त्यांना सोडवावं, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. हे कार्य पूर्ण झाले व त्याची नवीन सुरुवात झाली. समेटाच्या कार्याची पूर्तता झाली. पडलेला मानव उठवला गेला, त्याला नवीन जीवन, नवीन अस्तित्व मिळालं. ज्यांनी ख्रिस्त स्वीकारला त्यांना आज नवीन जीवन मिळाले. आम्ही पूर्वी कोण होतो ह्याचा त्या ठिकाणी विसर पडतो. या ठिकाणी आम्हाला नवीन अस्तित्व मिळाले, देवाचा तुटलेला संबंध जोडलेला, देवाचे सहभागी होण्याची लायकी मिळाली, मार्ग मोकळा झालेला, प्रवेश सुरू झाला, मंडळीत रोज लोकांचा भरणा होऊ लागला, देव लोकांना समजले, आशेची खात्री मिळाली आहे. देवाने 6व्या दिवशी मानव निर्माण केला व कार्य संपवले आणि या 6व्या शब्दात त्याने मानवाला तारण प्राप्ती करून दिली. देवत्व व मानवत्व वधस्तंभावर एकत्र झाल्याचं कार्य या ठिकाणी पूर्ण झाले. डोंगरावरचं प्रवचन ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे हे 7 शब्द वधस्तंभावर देवाच्या इच्छापूर्तीचे कार्य पूर्ण झाले, म्हणून तो म्हणतो पूर्ण झाले. या शब्दाने हे दाखवण्यात येत आहे की येशू पापाशी लढला, दुष्ट शक्तीशी लढला, अन्यायाशी लढला, लढून तो जिंकला, यशस्वी झाला, वधस्तंभावर आमचं घुसन झालं आणि म्हणून त्याने विजयाचा शब्द उच्चारला आहे, पूर्ण झाला. होय प्रियानो, जे येशूने म्हटले पूर्ण झाले ते आमच्या जीवनामध्ये सुद्धा पूर्णत्वास झालं किंवा नाही झालं, की अजूनही आम्ही अपूर्ण आहोत. त्याने म्हटलेलं आहे पूर्ण झालं, पण त्या पूर्णत्वामध्ये माझ्या पापांची क्षमा झाली किंवा नाही, मला तारण प्राप्ती झाली किंवा नाही, हे प्रश्न विचारण्याची आपल्याला स्वतःला गरज आहे. आणि त्यावेळेस मग उत्तर येईल, त्यावेळेस आम्हाला, कारण येशूने म्हटलंय पूर्ण झाले. जर येशूने म्हटले पूर्ण झाले तर मग मी येशू सोबत जीवन जगत असताना अपूर्णतेचं जीवन जगू नये, माझं जीवन सुद्धा पूर्णत्वाचं अशा प्रकारचं असावं. परमेश्वर करो आणि या वचनाकरणी तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. यावेळेस आपण शेवटच्या उद्गाराकडे आपण लक्ष लावूया. आणि शेवटचा उद्गार 7वा उद्गार आपल्याला मिळतो लूकाचं शुभवर्तमान 23 आणि 46. लूक 23 आणि 46 मध्ये आपल्याला मिळत आहे. आणि त्यामध्ये आपण वाचतो, लूक 23 आणि 46 मध्ये अशा प्रकारे आहे. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, असे बोलून त्याने प्राण सोडला.
हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हा जो शब्द आहे, हा शब्द एक प्रकारे निद्रेचा आहे. हा शब्द म्हणजे प्रार्थना आहे. प्रत्येक इस्रायली आई आपल्या मुलांना झोपण्यापूर्वी ही प्रार्थना करायला शिकवत असते. स्तोत्र 21:5 मध्ये या प्रार्थनेची पुनरावृत्ती झालेली आम्हाला दिसते. सज्ञान मुलाच्या आयुष्यातील पहिली प्रार्थना, दिवस अखेरची झोपण्यापूर्वीची प्रार्थना, ही की मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. इस्रायल लोकांची संस्कृती येशू ख्रिस्ताला त्याच्या आईने शिकवली होती. तिचा अर्थ अशा प्रकारचा की हे बाप्पा, ज्या हाताने मला बनविलेलं आहे, ज्या हाताने तू मला घडविलेलं आहे, तू मला पाठविलेलं आहे, या ठिकाणी राखलेलं आहे, माझं संरक्षण केलेलं आहे, मला मार्गदर्शन केलेलं आहे, मला सांभाळलेले आहे, त्याच हातात रात्रीसाठी मी माझा आत्मा सोपवित आहे. इच्छा असल्यास सकाळी परत येईल. पित्याच्या हाती आत्मा स्वाधीन करण्यापलीकडे आता काहीच उरलेलं नव्हतं. आणि म्हणून तो आनंदाने पाप विरहित आत्मा स्वतःहून सोपविताना म्हणत आहे, हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देत आहे. या ठिकाणी आम्हाला येशू ख्रिस्ताचा आत्मविश्वास दिसतो. हा आत्मा तुझ्या हातात देत आहे, जे करायचे ते कर, ही तुझी मालमत्ता आहे, तुझी ही शक्ती आहे, तुला परत करीत आहे, ही ठेव आहे, सकाळी मला परत दे. यावरून पुनरुत्थानाची कल्पना सुद्धा या ठिकाणी आम्हाला दिसून येते. भविष्यातील आशा उत्पन्न होते. यावरून मात्र एक धडा शिकायला मिळतो, तो हा की प्रत्येक मातेने प्रार्थना संस्कृती आपल्या मुलांना शिकवावी, म्हणजे ती आत्मविश्वासी व धाडसी बनते. प्रभू येशू हा शब्द बोलला तेव्हा बऱ्याच गोष्टी घडल्या. रोमन शिपायांनी कबुली दिली की हा खरोखरच देवाचा पुत्र आहे. त्याचे मरण, आज्ञाधारकपणा, धैर्य, अधिकार, प्रार्थना, स्तोत्रांचा पुनरुच्चार, नातेवाईकांची काळजी व कडकड स्वार्थत्याग, पण पापी चोरावरील प्रेम पाहून हा रोमन शिपाई म्हणतो की हा खरोखरच देवाचा पुत्र आहे. ख्रिस्ती कुटुंबात ह्या गोष्टी दिसायला हव्या, कारण कुटुंब हे चालते बोलते पवित्र शास्त्र आहे. त्याच्याकडे पाहून इतरांनी कबूल दिली पाहिजे की हे खरोखर देवाचे पुत्र, देवाच्या आज्ञा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे परमपवित्र स्थानातील पडदा वर पासून खालपर्यंत फाटला, सर्व खुले झाले, काही लपून राहिले नाही. देवाला लपून ठेवले नाही. देव कसा आहे, काय आहे, कशा प्रकारे प्रेम करतो, हे या शब्दावर स्पष्ट झाले आहे. जेव्हा तुम्ही पुन्हा पुनरुत्थानाच्या दिवशी परमपवित्र स्थानात येऊ, तेव्हा हा शब्द प्रत्येकाने असा उच्चारावा, की बाप्पा, माझे जीवन, माझे सर्वस्व तुझ्या हातात देतो. तुझ्या सेवेसाठी त्याचा उपदेश होऊ दे. जे काही माझ्याजवळ आहे ते सर्व तुझेच आहे. तू माझ्यासाठी आपले रक्त सांडलेस, प्राणाची खंडणी दिलीस, म्हणून मीही आपले सर्वस्व तुझ्या हाती सोपवतो. त्याचा स्वीकार. आणि ही आपली प्रार्थना, ही आपलं समर्पण देवाला असतं. आणि ज्यावेळेस त्या प्रकारचं समर्पण करतो, तर आपल्याला त्या ठिकाणी नवीन जीवन, नवीनता आहे. त्या ठिकाणी खूप महान मोठी आशा आहे. परमेश्वर करो आणि ह्या 7 उद्गाराकरवी तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. यावेळेस आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानला, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले, तशीच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण ते राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा प्रत्येकासोबत सदा सर्व काळ असो. परमेश्वर तुम्हा सर्वांना